नमस्कार, येवकार तुमकां हो पॉडकास्ट कार्यावळीन. हालींसरा पळयत जाल्यार टॅक्नॉलॉजी ही मेडिकल फिल्डान वाडत आसा. आमी हालींच पळयलें की विक्टर हॉस्पिटल मडगांव आसा थंय एक अशी टॅक्नॉलॉजी इंट्रोड्यूस जाली जाका लागून नी रिप्लेसमेंट सर्जरी इजी जातली अशें दिसता. एक्झॅक्टली ही सर्जरी कशी करता, ही टॅक्नॉलॉजी कितें, हें सगळे जाणां जावन घेवपा खातीर आमी आपयल्ले आसा. आमचे बरोबर आसा डॉक्टर श्रीराम कामत धाकणकर. यू आर दी प्रोप्रायटर ऑफ धाकणकर रोबोटिक सेंटर at Victor Hospital. So it is Dhakanker Robotic Center in association with Victor Hospital, Margao. Okay, and everyone knows him. He's a well-known surgeon. Doctor, to me, otherwise also you are practicing in your clinic all this while. Otherwise also you are there in the hospital, right? From I think Horizon to other hospitals. What ह्या तर डिफरन्स कितें जालें की जाका लागून you actually had an event and actually told people की yes, this has happened, robotics आयला ते. हय रुपेश, हांव 2012च्यान इंडियेक येतकीर गोंयान प्रॅक्टीस करता. आय हॅव अ प्लेस ऑफ माय ओन धाकणकर क्लिनीक, आनी हांव 2012तल्यान ही जॉयंट रिप्लेसमेंट्स करत आसा, वीच इज द कन्वेन्शनल वे. ओवर अ पीरियड ऑफ टायम, बिकॉज ऑफ एक्सपिरियन्स एंड बिकॉज ऑफ डुईंग दीस सर्जरीज रेग्युलरली, रिजल्ट्स एंड बेनिफीट ऑफ द पेशंट आनी ते पेशंटाक जे आउटकम मेळटा तो इम्प्रूव जायत रावला. एट सर्टन टायम खंयचेय स्पेशालिटीन टॅक्नॉलॉजी ही इंट्रोड्यूस जाता, तशीच नी रिप्लेसमेंटान आर्टिफिशियल इंटेलिजन्स आशिल्ली रोबोटीक इंट्रोड्यूस जाली अ फ्यू इयर्स बॅक. ओके, ऑफकोर्स इंडियेचे भायर ही टॅक्नॉलॉजी बरी बेगीन इंट्रोड्यूस जाली. इंडियेन सुद्दां बाकीचे मेट्रो सिटीजान ही बऱ्या पैकी लोकांनी एम्ब्रेस केली, फक्त गोंयानूच नाशिल्ली. तर हांव लास्ट 2 वर्सां ही रोबोटीक नी रिप्लेसमेंट टॅक्नॉलॉजी आनी हो रोबोट हाजे बद्दल अभ्यास केलो. नॉट ओन्ली इन इंडिया बट आउटसायड इंडिया हाजेर ट्रेनींग घेतली. आनी जेन्ना हांव कन्विन्स जालो की ही रोबोटीक नी रिप्लेसमेंट हांवें जर आमचे हांगचे गोंयचे पेशंटाक जर केली तर ताचो रिजल्ट हांव जो कन्वेन्शनल नॉन रोबोटीक करता ताजे परस बरो जातलो. पेशंटाक फायदो कितें आसा तातूंत? पेशंटाक कशें आसता, आतां एवरी पेशंट इज डिफरंट. नी जो इम्प्लांट डिझायन केल्लो आसता ताजे वेगळे वेगळे सायजीस असतात. आतां तुजी नी, म्हजी नी, वी हॅव डिफरंट एनाटॉमी, डिफरंट मॉर्फॉलॉजी. तर हो रोबोट कितें करता, डिपेंडींग ऑन युअर एनाटॉमी एंड डिपेंडींग ऑन युअर मॅकॅनिक्स ऑफ द नी, तो ड्युरींग द सर्जरी म्हाका लायव्ह फीडबॅक्स दिता की हो जो इम्प्लांट हे अमूक तरेन समज ताका घालो तो 100% एक्युरेट प्लेसमेंट जातलो. आनी त्याच प्रमाणे ही नी ते पेशंटाक बरी फील जातली आनी जो आउटकमूय बरो आसतलो. ओके, सो हांगा एक इम्प्रेशन आसा की दोतोर सुशेगाद बसतलो आनी रोबोट सगळें काम करतलो. हाव डू यू नो, खूब जाणांक दिसलें की आतां दोतोर सुशेगाद श्रीराम बसतलो आनी ऑर्डर सोडटलो, तूं कर आतां सर्जरी म्हणून. हय, म्हाकाय खूब जाणांनी होच प्रश्न केलो. पण स्वाभावीक आसा, कारण आमी सोशल मिडियाचेर पळयतात की रोबोट ताजो एक आर्म येता आनी तो ऑपरेट करता. वेगळे वेगळे तरेचे रोबोट असतात. ऑर्थोपेडिकान जेन्ना जॉयंट रिप्लेसमेंटाक जे रोबोट असतात पळय, दे आर रोबोटीक असिस्टंट्स. म्हळ्यार कितें, सर्जनाचो रोल तितलोच आसता, सर्जनच ऑपरेट करता, बट हो रोबोट म्हणटा तो एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल, AI टूल. सो तो म्हजो एक असिस्टंट, जसो म्हजे सायडींतल्यान एक असिस्टंट सर्जन आसता, हो रोबोट इज अ AI टूल जो म्हाका असिस्ट करता. म्हणजे फिजिकली ते रोबोट आसतलो, फिजिकली थंय रोबोट आसता, ताजो एक आर्म आसता ड्युरींग इन द ऑपरेटीव फील्ड जशें म्हणटा आमी दिमये कडेन. ताजें सगळें सॉफ्टवेअर, ताजे बाकीचो हार्डवेअर सायडीन आसता. ताजी एक स्क्रीन आसता जाचेर हांव फूल सर्जरी पयलीं प्लॅन करता. सपोज तर म्हजे सर्जरीचे एक 5 स्टेप आसले, तर हांवें पयलो स्टेप मातसो वेगळे तरेन केलो जाल्यार 5वो स्टेप कसो चेंज जातलो हो म्हाका पयलींच रोबोट सांगता. तर म्हजी ही प्लॅनिंग बिफोर इवन आय एक्झिक्यूट म्हाका खबर आसता की दिमी कशी तरेन आसतली. कळ्ळें न्ही तुका? सो ही एक्झिक्युशन जेन्ना आमी ऑलरेडी स्क्रिनीचेर पळयतात तेन्ना जेन्ना हांव म्हणटा लेट अस स्टार्ट, तेन्ना तो रोबोटीक आर्म हळू म्हजो एसिस्टंट जो सायडीन येता.
आनी हांव ती सर्जरी करता. लायक फॉर एग्जाम्पल खंयचे बोनाचेर खंयचे जॉयंटाचेर म्हाका नी घालपाक जाय तो थंय रिसर्फेस करचो पडटा. मागीर तो फूल नी रिप्लेस मागीर फूल नी काडून नी बसप नासता, तितलोच भाग तो निवळ करप आनी तो बसप. सो निवळ करपाची समज म्हाका 1 मिलीमीटर काडपाक जाय जाल्यार तो रोबोटीक आर्म तो थंय येता आनी तो ताजे ते इन्स्ट्रुमेंट थंय दवरता आनी हांव एज अ सर्जन, व्हेरी इम्पॉर्टंट, हांव सर्जन तो ऑपरेट करना. ऑपरेट हांव करता पूण तो थंय रावता असिस्टंट, तो थंय इन्स्ट्रुमेंट ते टूल घेवन रावता आनी ताजेर हांव ते कट करता. मागीर म्हाका थंय 100% एक्युरसी मेळटा. सो तुमकां एक मनीस मायनस जालो तो रोटीन? एक मनीस मायनस जालो पूण सद्या म्हजो असिस्टंट तोय रोबोट शिकता. पण एवरी टायम तुमकां रोबोटाक परत एवरी टायम यू हॅव टू प्रोग्राम हिम अकॉर्डिंगली की बाबा आपूण अशी सर्जरी करतलो, एज ऑफ पेशंट, ऑल द डिटेल्स ते घालचे पडटले. बरोबर. इट इज लायक तूं जसो आपलो एक मोबायल फोन स्विच ऑन करता, ऑफ जाल्लो, ऑन केलो म्हणटकीर तो जालो, विदीन फ्यू सेकंड्स इट इज ऑन आनी तुजे पेशंटाचे इनिशियल्स तातूंत घालपाचे जालें. पूण तुमी प्रॉम्प्ट्स जशे आतां खुबशे जाण चॅट जीपीटीन प्रॉम्प्ट्स घालता की हे घालून म्हाका हें करून दी रे म्हणटा, ते मागीर चॅट जीपीटी क्रिएट करून दिता डॉक्युमेंट ऑर एप्लिकेशन. तशें रोबोटाकूय तुमी प्रॉम्प्ट्स घालचे पडटले की अमके वर्साचो मनीस, हेजी ही हिस्ट्री आसा, आपूण ही सर्जरी ताका करतलो, हें सगळें घालचें पडटलें तुमकां. ही इतली डिटेल तातूंत कांयच गरज पडना. ताका टू स्टार्ट टू बिगीन ही नीड्स ओन्ली 3 थिंग्स: इनिशियल्स ऑफ द पेशंट, एज ऑफ द पेशंट आनी ताजो कोड तयार जाता. मागीर फायल डॉक्युमेंटेशन जें आसता पळय, प्रत्येक सर्जरीचें डॉक्युमेंटेशन जाता. सो ते रोबोटान इनिशियल्स, एज आनी तो पेशंटाचो एक कोड म्हणून ते फायलीन वता. ती फायल क्रिएट जाली मागीर सगळें जेन्ना पेशंटाक सर्जरी करपाक सुरू करता न्ही, ती हांव ताका स्पेशल पयलीं कशे एंटेने कशे आसताले तशे ते एंटेना आसतात, ताजे वयल्यान ती दिमी मॅप करप आमी. हांवें पेशंटाचे दिमेचेर मॅप करप आनी तो AI तो ट्रॅक करता आनी तुजी एक न्ही 3D मॉडल तयार करता. कळ्ळें न्ही तुका? म्हणून ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो तूं इंट्रा ऑपरेटिव्ह तो म्हाका स्क्रिनीचेर दिसता आनी हांव ताजेर आय कॅन प्ले अरावंड वीथ इट. 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 1 डिग्री, 2 डिग्री, ह्यो ज्यो गोश्टी ज्यो नेकेड आय एप्रिशिएट करपाक शकना. हांवूच असो न्ही, हांव आतां म्हजें आतां ओवर 17 इयर्स प्रॅक्टीस आसा, बट म्हजे परस कमी आशिल्ले एक्सपिरियन्स ओ म्हजे परस चड आशिल्ले. नन ऑफ अस एज अ ह्युमन आय वी कॅनॉट असेस 1 मिलीमीटर ऑर 1 डिग्री. तें तो असेस करता आनी तो म्हाका सांगता ओके अशे तरेन तुवें करपाचें. सो डेटा जो फीड करपाचो आसता तो चड नासता, फक्त इनिशियल्स, एज आनी एक नंबर आनी बाकी सगळें तुजी ड्युरींग सर्जरी. सो ड्युरींग सर्जरी तो नोटीस करून देन अकॉर्डिंगली ही प्रोवायड्स यू द इन्फॉर्मेशन. एब्सोल्युटली. तो मॅप करता तुजी दिमी. सो म्हणून हे आनी जो हांवें आतां जो इन्स्टॉल केला ताची खासियत कशी, हे तुका हे रोबोटाक तुका पयलीं प्री ऑपरेटीव हो स्कॅन कर, तो स्कॅन कर, कांय करपाची गरज ना. तुवें समज एक सादो एक्सरे पळयलो, बाकी सगळें तुजी रियल टायम इमेजींग. म्हळ्यार तूं जेन्ना ऑन टेबल आसता न्ही, रियल टायम म्हाका समज मातशें वयर सकयल दिसलें तो रोबोट हें करता, पिक करता आनी देन इट वील जस्ट क्रिएट अ 3D मॉडल. ओके, इट इज लायक दॅट. नांव बी दवरला रोबोटा? हांवें अशें पॅट नेम दवरूना, बट ताका कंपनीच म्हणटात रोजा, ROSA, रोबोटीक सर्जिकल, RO रोबोटीक आनी S सर्जिकल आनी A म्हळ्यार असिस्टंट, म्हणून ताचें नांव रोजा. ओके. तुम्ही आय विश आय कुड, बट या म्हाका तें खूब आवडलें नांव म्हणून हांवें तेंच नांव कंटिन्यू केलें. एब्सोल्युटली. सो तुमी कमांड दितना बी आतां रोजा म्हणून ताका कमांड दिवचो पडटा. आर देर एनी वॉयस कमांड्स ऑल्सो फॉर दॅट ऑर जस्ट यू हॅव टू की इन द कमांड्स? ना, दीस इज नॉट लायक बाकीचे जे AI, जेमिनी, मेटा तसले न्ही. हें दीस इज लायक वन्स यू हॅव फेड दी कमांड देन इट इज युअर टच स्क्रीन. ओके. टच स्क्रिनाचेर तुका यू कॅन ऑल्टर द थिंग्स एंड कितें समज तुका चेंज करपाक जाय, फाटीं फुडें वचपाक जाय, एक स्टेप तुका परतो करपाक जाय, ह्यो सगळ्यो गोश्टी तुका त्यो टच स्क्रिनाचेर जाता. वॉयस कमांड गरज नासता आनी ती नासताय बी तांकां. हाऊ ह्यूज इज द रोबोट? इट इज जशें आमी आतां हे हांचेर सोफाचेर बसल्यात तसले 2 व्हडले एका सायड पेशंटाच्या ह्या सायडीन त्या सायडीन 2 आसता. एक मागीर तो ताजो प्रोसेसींग युनीट आसता आनी दुसरे सायडल्यान ताजो आर्म आसता, जो तुका म्हणटालो पळय, जो म्हाका असिस्ट करपाक येतलो, तो एक तो आर्म आसता. सो इट इज आय वूड नॉट से व्हेरी स्मॉल, बट इट इज नॉट व्हेरी बीग एज वेल. आनी हाजे कारणान तो असो न्ही की तो घेवन तूं सगळ्याक वचपाक शकता. थोड्यो गोश्टी कश्यो आसताल्यो की एक 2-3 हॉस्पिटलान ऑपरेट करपाचें हांव अजुनूय करतां, बट हो रोजा रोबोटीक कसो आसा की इट इज अ बीग मशीन आनी इट इज एक्सपेन्सीव मशीन. तें तुका सगळें हांगच्या थंय व्हरपा मेळना. सो एका जाग्यार तें इन्स्टॉल करचें थंयच आसता. हय.
पण एक आमी ओटीचे टेबल आय हॅव सीन बट इमॅजीन ओटी टेबल्स पूण ते तितलीच स्पेस आसता भितर हो रोबोट घालतकर तुमकां प्रॉब्लम जायना की इज ऑल्सो ऑक्युपायींग अ स्पेस. अदरवायज ऑल्सो आमी पळयलां की डॉक्टराक सगळे अशें खाण्याक खाणे तेकून सामकें लागीं आसता. हय बरोबर. कशें आसा रुपेश, हांव हें विक्टर हॉस्पिटलान जें करता पळय इट इज अ NABH एक्रेडिटेड हॉस्पिटल आनी प्रत्येक ओटीक NABH एक्रेडिटेशन कितें आसता की ताका न्ही स्टँडर्ड्स आसतात. सो ती ओटी तितलीच आसपाक जाय, सायज तितली आसपाक जाय, हायट तितली आसपाक जाय. तशेंच हें रोजा रोबोटिक्स जेन्ना आसता ताकाय तशें स्पेसिफिकेशनूय आसता. सो एक स्मॉल ओटीन तो घालप बरोबर जायना कारण तुका तो स्पेस तितलो मेळना. सो दीस इज वाय आय हॅव इन्स्टॉल्ड इट एट अ हॉस्पिटल वेर ऑल द NABH एक्रेडिटेशना खातीर ज्यो गायडलायन्स आसात पळय त्यो फॉलो केल्ल्यो आसा. सो म्हजे जे ओटीन जो आसा पळय आय हॅव इनफ स्पेस. ज्या जाग्यार हांवें रोजा घाला पळय थंय म्हाका आनीक एक सुद्दां मशीन समज दवरलें म्हाका आय हॅव इनफ स्पेस. ओके. Drinking in the rhythm, what you feeling is the vibe. About to make a drink and wanna race it to the tribe. Minutes is the time when I'm bringing in the ride. Enough sell it in, so I join the tribe. Never see me cause I'm racing against the time. Wanna hear you scream. Never see me cause I'm taking what is mine. This your time now, दोन गजाली आसता. एक आसता एसेन्शियल्स आनी एक आसता कॉम्प्लिमेंटींग. म्हणजे खंयचे सर्जरीन एसेन्शियल्स आसतले की तुमकां हे इतले मनीस जाय, हे करपी मनीस जाय. आणि कॉम्प्लिमेंटींग आतां हो रोबोट इज एसेन्शियल इन युअर सर्जरी नाव ऑर इज कॉम्प्लिमेंटींग युअर सर्जरी? इट इज समहाव कॉम्प्लिमेंटींग माय सर्जरी. आतां समज फाल्यां म्हजे कडेन रोबोट ना, आतां लास्ट 17 वर्सां हांव ज्यो नी रिप्लेसमेंट्स करता हांव विदाउट रोबोट करता वीच इज कॉल्ड अ कन्वेन्शनल. बट हो कितें करता रोबोट इट इज लायक कॉम्प्लिमेंटींग माय सर्जरी वेरीन अ लॉट ऑफ एक अंदाजे एक 30-40 जे इन्स्ट्रुमेंट्स आनी टूल्स जे आमकां अननेसेसरी यूज करचे पडटाले ते आतां म्हाका यूज करचे पडनात. ओके. हां, कळ्ळें तुका थोड्यो एडवांटेजीस म्हळ्यार कितें आसा की जो ब्लड लॉस जो म्हाका तो फिमर म्हणजे तो थाय बोन निमी जेन्ना घालता पळय तो बारीक शेव ऑफ करचो पडटा न्ही, तो बेटो पळोवन अदमासान करूं शकना. ताका एक गणीत आसता, कळ्ळें, ताका कॅल्कुलेशन आसता आनी तें घालपाक ताका मरे थंय थाय बोनांतल्यान एक रॉड घालचो पडटा जाचे कारणान ब्लिडींग चड जाता. सो हो रोजा रोबोटीक कितें करता, इट इज समथींग वीच कॉम्प्लिमेंट्स बाय सर्जरी एंड बाय प्रिवेंटींग एंड मेकिंग दीस अननेसेसरी स्टेप्स ऑब्सोलीट. म्हळ्यार कितें ताची म्हाका गरजच ना. सो नॅचरली थोड्यो ज्यो गोश्टी लायक इन्वेजीव म्हाका करच्यो पडनात. ब्लड लॉस कमी जालो, पेशंटाक पेन कमी जाली, म्हजी फास्टर जाली सर्जरी, क्विकर जाली आनी रिकवरी एब्सोल्युटली. एंड यू आर सेइंग समथिंग एंड रिकवरी फास्ट जाता पेशंट. हय, हातून अशें दिसना म्हणजे इट्स अ व्हेरी कॉमन क्वेश्चन. आमकां खुबशे जाण म्हणजे डिपेंडन्सी ऑन AI समटायम्स इज ऑल्सो बॅड. इफ द डे इफ यू डोंट फायंड दॅट टूल देन यू वील नॉट बी एबल टू वर्क विदाउट इट. अशें तुमकां जातलें की फाल्यां समज रोबोट दिवना जाल्यार एक वेळ असो जावं शकता की तुमी ऑलरेडी यू आर डिपेंडंट ऑन दॅट टूल सो ऑफन की अरे आतां तो जाय आशिल्लो अशें दिसता तुमकां. हय, डिपेंडन्सी मरे इज नॉट गूड इन एनी प्रोफेशन. बट कशें आसता की एज अ सर्जन न्ही हांव रोबोटिकच अशें म्हणून न्ही, वेन आय डू अ सर्जरी देर इज ऑलवेज अ बॅकअप प्लॅन A प्लॅन B. आतां पर्यंत ज्यो हांवें कन्वेन्शनल म्हळ्यार नॉन रोबोटीक म्हणुया आमी ज्यो सर्जरीज केल्ल्यो ताका जितले इन्स्ट्रुमेंट लागतात पळय ते म्हजे कडेन सदांच बॅकअप आसता. ओके. आनी हो जो इम्प्लांट जो आसा पळय हांव घालतां इट्स एन इम्पोर्टेड इम्प्लांट जो सद्या हांव सेम इम्प्लांट त्याच कंपनीच्या रोबोटिक्सान घालतां. ओके. सो फाल्यां समज कांय जायना हे रोबोटाक, समज स्क्रीन कोणें आपटून फुटली आनी म्हाका ऑपरेशन म्हाका फरक पडना बिकॉज आय एम डुईंग इट फॉर द लास्ट 17 or 18 odd years, several years. म्हणजे तो स्टँडर्ड तो आसा हांव तो करून. सो
डिसएडवांटेज म्हळ्यार कितें, आय वील नॉट बी हॅपी जी म्हाका रोबोटीक करपाची आशिल्ली करपाक मेळूना, बट दॅट इज रेरेस्ट ऑफ द पॉसिबिलिटीज. पूण तुमचे नंतर जे सर्जन येतले पळय आनी दे वूड बी स्टार्टींग विथ दीस रोबोटिक्स ओनली. बरोबर तुजें, दॅट इज अ व्हेरी वॅलीड पॉयंट. थोडे सेंटर्स जे अशे आसात न्ही जे फक्त रोबोटिक्स जे करतात, सो ते सेंटराचेर जे भुरगे शिकपाक वतात तांकां कन्वेन्शनलाक एक्सपोजरच मेळना. सो इनफॅक्ट दे आर रिवर्स करतात. ते कन्वेन्शनल जे करतात थंय ट्रेनिंग जाली, जे कन्वेन्शनल जे करता पळय तांचे कडेनूय शिकपाक वतात. सो इट इज लायक द इंटेंट ऑफ द सर्जन. फायनली कशें आसा, कसली टॅक्नोलॉजी कसली टॅक्नीक ती बरी, कितली बरी आनी पेशंटाक कितली बरी पडटली ती सर्जनाक पयलीं तितली कळपाक जाय, आनी त्या प्रमाणे सर्जनान आपलो अभ्यास करपाक जाय. आतां हांव तूं म्हाका विचारतलो इतलीं वर्सां जालीं तुवें रोबोट कित्याक पयलीं हाडलो ना. आय गॉट ट्रेन्ड, I got convinced myself ki this robot is going to be it is going to give some advantage to me as a surgeon and to my patient at the receiving end. So when I was convinced, I thought I should buy this. एक म्हाका सांगा, हे जे कॉस्ट आसा पळय न्ही, आतां रोबोटाची फी पेशंटाक भरची पडली, सो तागेलें ऑपरेशन कॉस्टली जालें. खंयूय ऑल ओवर द वर्ल्ड न्ही आतां कन्वेन्शनल आनी रोबोटीक हातून डेफिनेट डिफरन्स आसतलो. नॉट नेसेसरिली बिकॉज ऑफ द रोबोट, बट ताका कितें आसता की थोड्यो गोश्टी अश्यो आसता मरे त्यो कन्ज्युमेबल्स म्हणटात ताका आमी, जावं तुका वोदळ म्हणिल्ले की ते ट्रॅकर्स एंटिने आसतात, दे आर लायक तुका यूज केले यूज एंड थ्रो, पिन्स यूज एंड थ्रो. सो नॅचरली ऑफकोर्स समथींग बेटर वीच इज गोइंग टू बी एडवांटेजस, ताका एक कॉस्ट एड जातलोच. सिन्स आय हॅव प्रोक्युअर्ड इट, आय हॅव केप्ट इट बेर मिनिमम. Okay. So we would not discuss the economics and the finances of this, but it is hardly negligible as compared to conventional. That is why आता आमी उलयतात एक हार्डली 30 दिसूच जावना इंस्टॉल केल्यार आमगेले ऑलरेडी 15 सर्जरीज जाल्यो केले तुमी. हय. So it is because patients themselves get convinced because the difference is not much. And ये negligible high आसतले, not much high. हय, मागीर तुका एक अंदाज म्हळ्यार तुका समज एक कन्वेन्शनल एक एक्स रुपीजान पडटा, ही तुका एक्स प्लस 20,000 पडटली. ओके, तितलीच. दो द कॉस्ट ऑफ दीस मशीन रन्स इन क्रोड्स, बट म्हाका समज एक लक्झरी गाडी चलोवपाक जाय आनी म्हाका समज यूज करपाक जाय, आय कॅनॉट थिंक ऑफ ऑल दीस थिंग्स. आय एम युजींग इट बिकॉज आय वॉन्ट टू गिव 100%. बट तुमचे रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट म्हणून एक गजाल आसता पळय. बरोबर. सो रिटर्न मातशें भरपूर टायम लागतलो. लागू न्ही, आय एम व्हेरी यंग, सुशेगाद येवनी. Then again you have to buy a new robot. After some time there will be upgraded version of this. So the beauty of this robot is that the upgraded versions they get inbuilt in this. Okay. It's a software which gets upgraded. Like in mobile आमच्या iPhone and iOS. Absolutely. आणि कितें समज अटॅचमेंट आसतात, ह्यो आतां हो म्हजो मल्टीनॅशनल कंपनीचो. Sooner or later when it is open न्ही, सगळे आतां इंडियन कंपनीज ऑल्सो they will need that much of time to come up to that standard. सो इन अ नट शेल दीज मल्टीनॅशनल कंपनीजचे रोबोट जे असतात पळय, तुका समज कसलो अपग्रेड करपाक ताका एक मरे स्पेशल आर्म आसता न्ही, ते तितलेच आर्म अटॅच, तूं फूल तो रोबोट घेवचो पडना. तितलोच आर्म अटॅच केलो, लायक तुका कॅमेराक एक लेन्स आसा, तूं ती एक वेगळी लेन्स आसा, तूं तितली लेन्सच घे. ओके. सो कॅपिटल इन्वेस्टमेंट इज नॉट मच आफ्टर वन्स इट इज पयलेच फावट, फर्स्ट टायम आसा ती पयलेच फावट. ओके. हातून आमी आतां अगेन स्पिकींग अबाउट नी रिप्लेसमेंट, आम्ही आयकलां की आतां खुबशे फास्ट म्हणजे विदीन अ डे ऑल्सो यू कॅन गो होम आफ्टर द नी रिप्लेसमेंट सर्जरी. एब्सोल्युटली. विदीन अ डे तरी हांगा इंडियेक विदीन अ डे अशें न्ही, आफ्टर 24 hours. कित्याक तुका ती उंगरी तरी देवपाक जाय तुका. बरोबर. ऑब्जर्वेशन जाय. विदीन अ डे कशें जालें, आय विल गिव यू अ स्मॉल बॅकग्रावंड ऑन दीस. आतां वेन यू सी अब्रॉड न्ही, इन युरोप, US, द कॉस्ट ऑफ दीस जे आमी गोंयाक करतात ताचे परस एक तुका 8 ते 10 पटीन आसता कॉस्ट. 8 पटीन. म्हळ्यार तूं समज तर एक दीस हॉस्पिटलान एक्स्ट्रा रावलो, तुजी इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे अ लॉट ऑफ मनी. ओके. फॉर युअर स्टे एट दी हॉस्पिटल टू दी हॉस्पिटल. सो हॉस्पिटल्स कशें करतले, दे वील ट्राय टू रिड्यूस देर इन्शुरन्स कंपनीची कॉस्ट बाय डिक्रिजींग द स्टे. आतां तांचें कशें आसा, थंय घरा वतकीर तांचें सोशल सपोर्ट, मागीर तांचें जे घरा कडेन कोण ना जाल्यार हॉस्पिटलाचे स्टाफ तांकां आसतात, ते पळयतात, वतात थंय सांगून तांकां चलपाक मेळना जाल्यार तांच्या हाताक रेलिंग्स लावन ते बी सगळी तयारी करतात. सो वी आर लिवींग इन अ डिफरंट कायंड ऑफ अ वर्ल्ड. बरोबर की ना? डिफरंट सोसायटी. सो म्हाका सांग, आयज ऑपरेट तुका केलें हांवें आनी तूं फाल्यां वच, तुका धाडलें हांवें घरा कडेन, तूं घरा कडेन तुका दुखता,
तुका मातशें केन्ना मुतपाक जायना, मातशें तुका ब्लिडींग जालें, हय तूं रातचो फोन करता, यू आर इन पॅनीक मोड. सारकें. हय तुका म्हाका सांग कित्याक तें करपाक जाय? सुशेगाद राव. सुशेगाद तूं आयलो, हांवें तुका एक दीस पळयलो, तुका दुसरे दीस चलयली म्हजी फिजियोथेरपी टीम, तुका यू नो वॉट एवर युअर डे टू डे एक्टिविटीज तुका ज्यो करपाच्यो आसा, वॉशरूम, तें तूं कम्फर्टेबल जा आनी मागीर तूं घरा वच. नो डावट ऑपरेट करतकीर हांव एक 5 ते 6 वरां भितर चलोवपाक शकता, बट आय डू नॉट थिंक द पर्पज, जो इंटेंट जो आसा तो तांचो आनी आमचो मातसो वेगळो आसा. सो घाई ना एक्चुअली, कसलीच घाई ना, करची न्ही घाई म्हणटा तुमी. बिलकुल करची न्ही, बिलकुल करची न्ही. ओके. आनी दुसरी गजाल ही नी रिप्लेसमेंट वॉज अर्लियर कन्सिडर्ड ओनली फॉर ओल्ड पीपल. सो नाव इट इज, आय थिंक यू आर ऑल्सो फायंडींग यंगर पेशंट्स. येस, एब्सोल्युटली बरोबर म्हळें तुवें. आनी आतां यंगर पॉप्युलेशन जेन्ना वी आर जो हो जो आसा पळय ताका खूब कारणां आसात, जशें की पीपल गेटींग इनवॉल्वड इन लॉट ऑफ डिफरंट कायंड ऑफ स्पोर्ट्स, मॅरेथॉन रनिंग, ट्रॅकिंग्स, ओबेसिटी खूब वाडल्या. सो यंग आर्थरायटीक मरे इज अ मेजर प्रॉब्लेम. मायसेल्फ एज अ जॉयंट रिप्लेसमेंट एज वेल एज अ स्पोर्ट्स सर्जन, आय सी ऑल टायप्स ऑफ पेशंट्स. कळ्ळें तुका. आनी नी रिप्लेसमेंट इज डन नॉट बिकॉज पेशंट हॅज आर्थरायटीस ऑन एक्सरे. वेन बिकॉज ऑफ आर्थरायटीस तुका समज तुजी एक्टिविटी ऑफ डेली लिविंग इज अफेक्टेड, क्वालिटी ऑफ लायफ इज अफेक्टेड, देन इट इज टोटल नी रिप्लेसमेंट. देर आर सर्टन एस्पेक्ट्स लायक पार्शल नी, तुजी इल्लोच समज पार्ट दिमेचो पेड्ड्यार जाल्लो आसा, आय डू समथींग कॉल्ड एज अ पार्शल नी रिप्लेसमेंट, वीच मिन्स जस्ट एक 25-30% जो पार्ट झाला तितलोच बदलपाचो. You will be surprised, like recently हांवें जो केल्लो he has put a review on, he was retired chief engineer of Goa, so he is a avid trekker and a runner. I've done his partial knee replacement and he is already at 30 days, he is talking about going and trekking now. So young people asat पळय तांकांय गरज पडटा, but since there are other options rather than total knee, partial knee म्हणून आसा, osteotomies म्हणून आसता, wherein I don't have to do a knee replacement, which is in itself a different surgery altogether. So it is not a concept saying that I would say it is to a certain extent you are right saying that early आता आयिल्ले आसात की young ageak knee replacement, but not necessarily they have to do a total knee replacement. Okay. A total knee replacement has to be done to a patient where all the compartments सगळो पार्ट झरिल्लो आसता. डबल नी रिप्लेसमेंटूय जाता. माझो नी रिप्लेस जालो, हय, देन अगेन आफ्टर सर्टन इयर्स अगेन आय हॅव टू रिप्लेस द नी. जेन्ना नी रिप्लेस करता तुका देवान दिल्ली दिमी तुजी ओन, तूं रिप्लेस करता, तूं एक थंय पार्ट घालता, ताजी एक लायफ आसता, तो झरता, ताका भितर एक एलॉय म्हणून आसता, ताजे मदली एक पॉलिइथिलीन लायनर आसता, सो तें झरता. सो वेन दॅट वेअर्स ऑफ, वीच इज से वो आतां जो झिमर हांव जो यूज करता रोजाचो बरोबर, सो तो जॉयंट दे से द सर्वायवल इज ऑलमोस्ट 25 years, which is one of the longest survival series all over the world. रोजा रोबोटिक्स कितें करता, बिकॉज ऑफ एक्युरेट प्लेसमेंट न्ही, इट इन्क्रीजेस द लायफ ऑफ द जॉयंट. ओके. सो वाय तुवें म्हाका विचारलें न्ही वाय, बिकॉज आय एम कन्विन्स्ड जेन्ना हांव रोजा रोबोटिक्स करून 100% एक्युरेट प्लेसमेंट करतलो, लायफ ऑफ दॅट जॉयंट वील ऑल्सो इन्क्रीज. बट जेन्ना आर्टिफिशियल पार्ट झरता वा एनी अदर इश्यूज जाता, मागीर बोन ताजे भितरले पोखरता, तें काडून ताका रिविजन नी इम्प्लांट म्हणटा तोय अवेलेबल आसता, तो घालचो पडटा आनी तें करून सुद्दां पेशंट परत चलता. ओके. दुसरी गजाल म्हणजे दीस इज पेनफूल ऑर इट इज, म्हणजे दुखता ताजे उपरांत खूब दीस म्हणसर? खंयचोय ऑपरेशन, कोणूय तुका कितलोय म्हणून हांवें इतली टॅक्नॉलॉजी हाडल्या आनी हांव इतले पेनलेस, खंयचोय सर्जरीची पेन म्हणटा ती आसताच, अदरवायज यू आर नॉट अ ह्युमन. तुका चिमटो काडलो तुका दुखतलो. तुका म्हाका सांग, खंयची सर्जरी मागीर ओपन केली दिमी तुजी हाडाचेर हांवें क्लिनींग केलें आनी पार्ट बसयलो, तुका दुखतलेंच तें. बट एडवांटेज कितें आसा विथ दीज कायंड ऑफ टॅक्नॉलॉजीज, तुजी ती डिसेक्शन, तुजे ते कट्स आर मिनिमल. सो तुजी हांव जी सर्जरी करता आसतना जी डिसेक्शन करता, डिसेक्शन म्हळ्यार कितें, हांव सॉफ्ट जो मसल तुजे सायडीन काडटा बोना पर्यंत वचपाक, कितलें कट करता, दॅट इज व्हेरी व्हेरी मिनिमल. सो नॅचरली बॉडीक पेनूय कमी जाता. सर्जरी आनी रोबोटिक्स इज नॉट द ओनली थिंग वीच वील डिक्रीज द पेन फॉर द पेशंट, इट इज ऑल्सो माय एनेस्थेसिया टीम. ओके. आय हॅव अ व्हेरी एफिशियंट एनेस्थेटिस्ट, आमची टीम आसा, वीच मेक्स थिंग्स व्हेरी स्मूथ अँड पेन फ्री.
पेन झिरो, समज तुका सर्जन सांगता पेशंटाक 0 पेन आसतले, ही इज लाईंग टू यू. पोस्ट ऑपरेशन पेन जशें तुजें हय ड्युरिंग ऑपरेशन इट इज कांयच कळना. ओके. म्हजी इनफॅक्ट फर्स्ट पेशंट जी आसा शी वॉज अ बँकर फोंडेची, आनी ती ऑपरेशन जातकीर दोतोर जालें ऑपरेशन अशें म्हाका प्रश्न विचारता. तयारी करून आयले आसतली. मागीर ऑपरेशन सोंपलें, ऑपरेशन जालें, तिका आमी भायर शिफ्ट करतात, अरे ऑपरेशन जालें अशें म्हणपाक लागलें. खरेंच केलें का? हय बरोबर. सो यू नो तुका तें ऑपरेशन जातना काय कळना. ऑफकोर्स जेन्ना इफेक्ट ऑफ तूं आतां एक दांत काडपाक गेलो, तूं घरा वतकीर मातशें तुका तें दुखतलें कित्याक तें इफेक्ट ऑफ एनेस्थेसिया वता न्ही दांतां थंय तर पेन किलर घेत बसचो. हां मागीर तूं समज तशेंच नी रिप्लेसमेंट केली आनी तूं त्याच दिसा घरा गेलो, आवाज दुसऱ्याच दिसा तूं ना तूं काय ना तूं बरें आसा तूं वच घरा, आनी तुका तें दुखपाक लागलें, तूं कितें करतलो थंय? बोब मारतलो तूं न्ही. दीस इज नॉट वॉट आय वॉन्ट फॉर माय पेशंट्स, बिकॉज यू सी दीस सर्जरी इज नॉट डन सो दॅट आय डू युअर ऑपरेशन टुडे एंड यू वॉक टुमोरो ऑर डे आफ्टर. फाल्यां वचून तूं सोपणां चडटा, तातूंत कांयच वर ना. यू हॅव टू डू अ गूड सर्जरी, good pain management, good medical management to prevent complications in the next 4 to 6 weeks of surgery. And the aim of this surgery is that that patient should be able to use the product, that is the implant, at least minimum for 25 years. तातून लॉंग लास्टिंग हें आसपा जाय. म्हणजे आतांच्या आतां धांवपा जाय अशें ना. यू मे टेक लिटल टायम टू सेटल डावन. कांयच गडबड ना. आमी मरे गोंयान इंडियेन रावतात कळ्ळें न्ही. आमकां खूब सपोर्ट आसता. तुजी कोणाची आसतली, तेजी मावशी आसतली, ताजी भयण आसतली, कोण नाल्यार कोण आसतले. आमचे युरोपियना भशेन न्ही, तांचे भुरगे एक कडेन ती एक कडेन. तांचो तेच सांगपाचो हेतू असो कितें, जे सगळे पेपर्स आसात डे केअर सर्जरी म्हणून तुवें आयकलें आसतलें. डे केअर सर्जरी म्हळ्यार कितें, तूं आयलो केलो सानवेळ म्हळ्यार गेलो. कित्याक सपोर्ट आसपाक जाय बाकीचो. तो डे केअर सर्जरी करून आमकां हांगा कांयच फायदो ना. कित्याक पेशंट वील नॉट बी कम्फर्टेबल. ताका मेंटल सपोर्ट सुद्दां गरज केन्ना केन्ना गरज. हय सो तें जाय न्ही आमकां. आनी वी हॅव फॅसिलिटीज. ओके. सो रावपाचें आयज केलें, फाल्यां चल्ली, परवाच घरा. एक क्वेश्चन हें आसा पळय नी रिप्लेसमेंट हें स्पेशलायझेशन घेवपाचें तुमी ठरयलें. हय. आय डोंट नो त्या टायमाचेर अटल बिहारी वाजपेयींची सर्जरी जाल्ली काय ना म्हणून कोण जाणा. बट दीस सर्जरी केम इन टू लायमलायट ऑर पीपल स्टार्टेड रियलायझिंग की येस आय कॅन डू इट. म्हळ्यार तेन्ना अटल बिहारी वाजपेयींचेर नी रिप्लेसमेंट सर्जरी जाली. सो तुमी जेन्ना चूज केलें तेन्ना आफ्टर नोईंग दीस अटल बिहारी थिंग ऑर इट वॉज बिफोर दीस थिंग हॅपन? ना, अटल खंयची जेन्ना कम्युनिटीन गोश्टी खुबश्यो चालू आसतात, पण लोकांच्या त्या नजरेर वा कानार तेन्ना पडटा जेन्ना ती न्यूजान येता. कोण ते सेलिब्रिटी आसपाक जाय, हाय प्रोफायलान केलें जाल्यार ती लक्षान येता. बट इवन बिफोर श्री वाजपेयीजीन नी रिप्लेसमेंट केल्ली ताचे पयलीं सुद्दां ही ट्रेनिंग चालूच आशिल्ली. तुमी सिलेक्ट तेजे पयलींच्यान केल्लें? हांव तेन्ना शिकतालो न्ही रे. हय. नॅचरली बाय आय गॉट थ्रू मेरिट इन टू दीस आनी आय गॉट टू गेट ट्रेन विथ द बेस्ट ऑफ द सेंटर्स. पुण्याक गेलो, मागीर हांव हांगाच दो आय हॅव स्टडीड इन गोवा, मागीर हांव पुण्याक गेलो. थंयच्यान जर्मनीक जो एक्सपोजर मेळ्ळो पळय दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट. मागीर एक सेंटरान जो आशिल्लो ज्या जाग्यार व्हडले व्हडले स्पोर्ट्समॅन सुद्दां स्पोर्ट्स सर्जरी घेताले. मारिया शारापोवा, स्टेफी ग्राफ गॉट ऑपरेटेड ओवर देर. सो दोज कायंड ऑफ सेंटर्स वेर हांगा जेन्ना पार्शियल नी रिप्लेसमेंट्स करनाशिल्ले तेन्ना आमी ऑलरेडी थंय ते करताले. ओके. सो एक्सपोजर आनी तूं म्हणटा तशें कोणी सेलिब्रिटीन करतकीर लोकांक अंडरस्टँडींग आनी एक्सेप्टन्स ह्यो ज्यो गोश्टी ज्यो आसात पळय त्यो हळू हळू विथ सोशल मिडिया आनी आयली. तेन्ना कशें ते डॉक्टर राणावती इफ आय एम नॉट रॉंग तांणी केल्ली सर्जरी. बरोबर. आनी जाल्लें की ओन्ली ही कॅन डू दॅट. देन वी रियलायज ओके इवन अवर डॉक्टर्स कॅन ऑल्सो डू दॅट कायंड ऑफ सर्जरी. एब्सोल्युटली. तुमचे कडेन हाडल्यार तुमी करता आशिल्ले त्या टायमार? एब्सोल्युटली. म्हणजे आतांच्या हेतून बरोबर. आमचे म्हळ्यार आयिल्ले म्हळ्यार दॅट वॉज अ डिफरंट इश्यू ऑल टुगेदर. आनी लेट मी जस्ट ते आमी आतां पास्टान गेले तो तुका मुद्दम आतां इन प्रेझेंट हाडटा. आतां म्हजे कडेन बाय गॉड्स ग्रेस I could think of buying a robot, procuring a robot. I would not say I procured a robot, installing it here. And in future, I see many of my colleagues should do that. It is an excess. It is not that it should be I should be doing it or XYZ person. आतां न्ही जशें आमी पयलीं हॉस्पिटलां प्रायवेट कमी आशिल्लीं आतां जाल्लीं आनी वी आर डुईंग लॅपरोस्कोपी
खंय करताले लेपरोस्कोपी पयलीं. लेपरोस्कोपीनी सगळें ओपन करून गॉल ब्लॅडर काडलो. आतां लेपरोस्कोपी हर्निया ओपन. आतां ऑलमोस्ट म्हजे 80% जे जनरल सर्जन कोलीग आसात ते लेपरोस्कोपीक करतात. इट इज द एक्सेस टू द टॅक्नोलॉजी एंड अफोर्डेबिलिटी. सो म्हाका दिसता जे आमी आतां रोजा रोबोटिक्स हांव जें म्हणटा की पयलें इवन श्री चीफ मिनिस्टरान सुद्दां पोस्ट केलो की कॉंग्रेच्युलेशन्स फॉर द फर्स्ट इन्स्टॉलेशन ऑफ गोवा. वेरी कायंड ऑफ हिम. सो हें फर्स्ट इन्स्टॉलेशन हांव तातूंत वॉर अशें म्हणना, बट आय थिंक इट इज जस्ट द बिगिनींग. I want the other people also to think of getting this technology to their hospitals, and so that who benefit? आमचे गोंयकार. सारकें. कळ्ळें तुका? As a surgeon, it will make you definitely 5 to 10 times a better surgeon when you have this technology. At the same time, the end तुवें म्हळें न्ही पयशे हें तें, all these things मरे secondary. If you are spending 20,000 for the next 20 to 25 years, I think it is worth it. I know. पर इयर घेतलं इट्स हार्डली एनीथिंग पर मंथ आनी पर डे घेतलं ₹1 सुद्दां पडचो ना. सारकें. पण आतां तुमकां कन्सिडरींग युअर टॅक्नोलॉजी आनी कन्सिडरींग वेस्टर्न वर्ल्ड, आर वी ऑन पार वीथ देम ऑर वी आर 10 years बिहायंड देम रायट नाव, कन्सिडरींग द टॅक्नोलॉजी यू हॅव विच इज लेटेस्ट? Yes, we are absolutely at par with them. Because this in itself, what a company itself is American, and it mainly manufactured in France. And आता तांचे वेगळे वेगळे सेंटर्स आसा फॉर मॅन्युफॅक्चरींग. सो जो हांव गोंयान धाकणकर रोबोटिक सेंटरान वीच इज असोसिएशन विथ विक्टर हॉस्पिटल, जो हांव रोबोट यूज करता तोच रोबोट ते भायर यूज करतात. तोच रोबोट इन मेट्रोज यूज करतात. ऑफकोर्स ताजे भशेनच वेगळे कंपनीचे वेगळे रोबोट असतात, बट टेक्नॉलॉजी इज द सेम आनी दे कीप अपग्रेडिंग. इनफॅक्ट हांवें जो घेतला पळय इट इज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. So some of the centers don't have this software which I have. कितले महिन्यांनी लेटेस्ट अपग्रेड्स येता? सो R&D मरे चालूच आसता, रिसर्च म्हणटा तो चालूच आसता. इनफॅक्ट आतां जो आयलो पळय ताजेर म्हाका सॉफ्टवेअर इवन फॉर पार्शल नी रिप्लेसमेंट आसा. पयलीं तो नाशिल्लो, आतां तोय आसा. आनी हांव जो पार्शल नीन 2 तरेच्यो आसतात, तो दुसऱ्याचोय ते रोखडेच हाडटले. मोबायल बॅरिंग म्हणटा दॅट वील स्टील बी बेटर एंड बेटर. सो कितले बेगीन, दॅट इज समथींग वीच द कंपनी डज नॉट डिस्क्लोज की केन्ना येतले, बिकॉज यू वूड नॉट बाय देर एक्झिस्टींग सॉफ्टवेअर्स न्ही. लायक इट्स लायक आयफोन, सडनली यू सी अरे नवो आयफोन आयलो, तशेंच येतात. बट सरासरी तूं ग्रॉसली पळोवशीत न्ही, एक 3-4 वर्सां तरी ते व्हडली चेंज करनात. ओके. आनी केली जाल्यार सुद्दां न्ही तुका ते हार्डवेअराक तो दुसरो तो एक्झिस्टींग सॉफ्टवेअर आपशीच इनबिल्ट हें जावन येता, अपडेट जावन येता. सो दीस ही आतां तुमगे कंटिन्युअस वायफायन रोबोट इज अलायव लायक? हय, म्हाका ते मरे रोखडे अपडेट्स मेळटात. इट गेट्स अपडेटेड. दुसरी गजाल म्हळ्यार स्पोर्ट्स सर्जरी तुमी करता, स्पोर्ट्स इंजुरीजा खातीर तुमी करता. गोवा इज नोन फॉर फुटबॉल, येस, एंड ऑल्सो फॉर क्रिकेट. बरोबर. सो टेल अस अबाउट दॅट. येस. सो जशें तुका हांवें पयलीं म्हळें की आय डू अ लॉट ऑफ, जितले हांव नी रिप्लेसमेंट्स करता तितलेच हांव स्पोर्ट्स सर्जरीजय करता. आनी आय एम डुईंग दीस फॉर क्वायट अ वायल फॉर लॉट ऑफ आर स्टार प्लेयर्स. सम ऑफ देम आर इन आर रणजी स्क्वॉड अँड ISLान जे FC गोवाचे. स्पोर्ट्स सर्जरी मरे इज व्हेरी कॉमन अँड इट्स अंडर डायग्नोज्ड. खुबशे असे क्लब्स आसात वेर इन आय एम, बिकॉज ऑफ माय व्हेरी बिजी शेड्यूल न्ही, आय कॅनॉट रियली गो अँड अप्रोच दीस टू स्टार्ट मोर दॅन एज अ सर्जन टू ऑपरेट देम, बट टू स्टार्ट अ प्रोग्राम फॉर प्रिव्हेंटीव इंजुरीज, प्रिव्हेंटींग दीज इंजुरीज. देर इज अ सेट प्रोग्राम की तुवें तसोच तुवें रिहॅब करपा जाय, तशेंच लँडींग करपा जाय, सो दॅट यू प्रिव्हेंट इंजुरीज. लायक से एक लिगामेंट तुटलो, तो भुरगो तो फ्रॉम द स्मॉलर क्लब्स न्ही, वेन दे डू नॉट हॅव एक्सेस, तो थंय ते रायट टायमार ऑपरेट जायना, तो थोडे तेंप खेळटा. आपल्या आवय बापायक सांगना, कित्याक तो म्हणटलो ना तूं खेळनाका, तें आनी करनाका, तूं अभ्यासाचेर लक्ष दी. सो हे कारणान न्ही म्हाका खुबशे भुरगे 3 वर्सांनी इंजुरी जावन मागीर येतात, वेर ऑलरेडी तुजी दिमी डॅमेज जाल्ली आसता. सो स्पोर्ट्स, फाल्यां समज एक नी रिप्लेसमेंट म्हजो करपाचो आज पेशंट आसा आनी ताजे बरोबर म्हजो एक समज तर एक लिगामेंट टेराचो आसा, हांव ताका लिगामेंट पयलीं करतलो, बिकॉज ही इज माय प्रायोरिटी. नी रिप्लेसमेंट हांव आनीक 5 दिसान 10 दिसान 15 दिसान म्हयन्यान 3 म्हयन्यान करपाक शकता. पूण हो भुरगो आयज बेगीन जितलो हांव करता तितलोच ताचो हांव बेटर रिजल्ट दिवपाक शकता. सो दीस इज वॉट इज प्रिव्हेंटीव. प्रिव्हेंटीव इज गोईंग टू द क्लब्स, मीटिंग. It is like a social responsibility. As a surgeon, or there are so many physiotherapists who work on the strength, SNC म्हणून मरे आतां नवें आयलां, strength and conditioning.
स्ट्रेंथ अँड कंडिशनींग SNC कोच. तर ती कितें करता, जेन्ना तूं उडी मारता, वेन यू आर गिविंग 100, मागीर फुटबॉलाक वतना तूं 50-50 बॉल आसता, तुवें कशें घेवचप टू प्रिवेंट इंजुरी, हे मरे ताका ट्रेनिंग आसता. आतां आमी हांगा बशिल्ले आसात, हांव 100 फाटीं हेच पोजिशनान बसतलो, मागीर तुका मरे तो बाय एट डिफॉल्ट एट सबकॉन्शियस लेवल तेच पोजिशनान येवन बसता. ओके, हय, कळ्ळें तुका. आतां तूं हांव हांगा बसलां, तुजे कडेन उलयता, हांव पयले फावट बसलां, हांव तुजे कडेन 100 फाटीं उलोवपाक आयलो, हांव ते ट्रेनिंग घेवन बसलो, हांव तसोच बसतलो. सेम कॉन्सेप्ट देर. तूं जेन्ना लँड करता, तूं ते प्रमाणेच तो पांय घालपाक जाय. सबकॉन्शियसली इट इज यू हॅव टू डेवलप दॅट. सो टू प्रिवेंट इंजुरीज. जेन्ना तुजी जाली तेन्ना एज अ सर्जन वी हॅव टू इंटरवीन. आनी आय हॅव सो मेनी ऑफ देम, दे आर प्लेईंग 2 सर्जरीज करून आमचे स्टार प्लेयर्स खेळिल्ले आसा. आय कॅनॉट डिस्क्लोज दॅट, बट यू नो दॅट इज द लास्ट थिंग वेन यू हॅव ऑलरेडी डेवलप्ड दॅट. आनी ते पेशंट बेगीन ऑपरेट करप इज द की फॉर 100% सक्सेस इन रिकवरी. गोंयान म्हाका दिसता व्हेरी लेस पीपल आर इंटू स्पोर्ट्स सर्जरी. ते मरे व्हेरी लेस एज कम्पेर्ड टू अदर्स. खुबशे हांकां खबर ना की यू नो वी आर डुईंग same or better kind of surgeries as metros in Goa, but I think it is just matter of time of awareness, and such campaigns and talks will also help these people to know that people like me, and we have our colleagues also, je खूब फाटी की अशें न्ही की हांवच करता, who can give a good surgical outcome to this kind of patients. Can't I go to a normal orthopedic surgeon, for example, if I develop a sports injury, whether it's developed from sports or my day-to-day life also, I think the injury will remain the same. Correct. So the normal ortho gade gala like the problem. Nah, you have to go to a trained person who's doing it. I am doing this surgery. I have a experience of more than 1,500 oscillate surgeries. Okay. What is the common this thing? ACL, anterior cruciate ligament. ACL is the common. तू खंयचे स्पोर्ट्समॅनाक विचार ACL मागीर तो तुका फूल ताजेर एक एसे बरोवन सांगतलो, काणी सांगतलो ताजेर, कारण दे नो दॅट दिस इज द कॉमनेस्ट इंजुरी. पांयाचो दिमये भितर लिगामेंट आसता ACL, तो टेर जाता, तो टेर कॉमनेस्ट. आनी नेक्स्ट विल बी दॅट मिनिस्क, जी कुशन जी आसता पळय ती. आतां ती कुशन बारीक पिनल्या, आमी ताका की होल सर्जरी केली, विदीन 3 weeks पेशंट्स कॅन स्टार्ट रनिंग अँड ट्रेनिंग. तुम्ही 1,500 सुमार केले अशें. सिन्स आय सेड की माय वर्क इज joint replacements, partial knees, total knees, as well as sports. So the number of knees that I operate, being in a small state of Goa, 15-16 लाखाचे, is pretty huge. Lifestyle, this is one part which I like about my podcast, की लायफस्टायल आसा पळय, आनी तितून कितें चेंजीस करीत जाल्यार नी रिप्लेसमेंट सर्जरीज आय डोंट हॅव टू गो फॉर इट, ऑर आय डोंट डेवलप दॅट प्रॉब्लम. बरोबर. थोड्यो गोश्टी जेनेटीक आसतात त्यो तूं ते चेंज करपाक शकना, बट इफ यू हॅव अ जेनेटीक प्रिपॉन्डरन्स, म्हळ्यार कितें, तुजी आवयक तुजी भयणाक तसलेंच आसा, आनी तातल्या तातूंत तूं मातशी मोटी आसा, तुजी फिजिकल एक्टिविटी, योगा, स्ट्रेचीस वा वॉक हें जायना, मसल स्ट्रेंथनिंग जायना, naturally you are more prone to get knee advanced osteoarthritis, which would make you vulnerable and go for a knee replacement surgery. Lifestyle modification, every health checks, like even तूं आतां खंयच्या हॉस्पिटलांत वतात, हेल्थ चॅक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. थंय तुका एवरी टायम फिजिशियन वील टॉक टू यू अबाउट द लायफस्टायल मॉडिफिकेशन्स. जशें की तुवें वेट रिडक्शन करपाक जाय, रिफायंड शुगर्स कमी खावपाक जाय, थिंक ऑफ वॉट यू आर इटींग, हाव मेनी टायम्स यू आर इटींग, फ्रिक्वन्सी ऑफ इटींग. कळ्ळें तुका. वॉक म्हळ्यार कितें न्ही, तूं झुंबा करपाक गेलो आनी तूं देंवयलें. यू हॅव टू हॅव प्रॉपर एरोबीक एक्सरसायज सो दॅट यू बर्न युअर कॅलरीज. सो लायफस्टायल इज नॉट ओनली रिड्युसींग वेट बट ऑल्सो कंडिशनींग युअर मसल. ओके. सो रिड्यूस वेट एक जालो, पूण तो मसल कंडिशनींग करप, बिकॉज मसल. How do you do that? You have to go to the gym. Not necessary. तू सिंपल वेट घे. तू समज जिमान सुद्दां वता न्ही, तू एक आतां पर्सनल ट्रेनर्स खूब जाल्यात, एक्सेसिबल जाल्यात लोकांक, आनी विथ आर इकॉनॉमी सो इन्क्रीजिंग न्ही, मेनी ऑफ आर हावज होल्ड्स दे आर एबल टू अफोर्ड. आनी एक गोश्ट म्हाका बरी आदरून आयल्या, आनी आतां मागीर कॉलनीज आनी कम्युनिटीज आसात पळय, दे क्लब टुगेदर एंड दे hire these people, which is something very very good. It is economical. कळ्ळें तुका. हांव म्हजे कशें करता, क्लब केला न्ही, तांकां सांगलां तुमचे प्रॉफीट मार्जिन्स कमी दवरपाचे, हें कमी दवरपाचें, सो दॅट इट इज एक्सेसिबल. इट हॅज टू बी एक्सेस. तो जो लायफस्टायल तूं एक यू कॅन अफोर्ड, आय कॅन अफोर्ड. हांव ताका येवन तो 1-to-1 दितलो. 1-to-1 जाग्यार 10 लोकांक बरोबर दिलें,
सो यू नो दिस दे मोटिवेट, आणि तू 10 लोकां बरोबर तू जेन्ना करता न्ही, यू आर ऑल्सो मोटिवेटेड टू डू इट. सो इट इज नॉट नेसेसरी टू गो टू अ जिम, go to a Zumba or any other to fit yeah asa lot of training are there, but fitness wise there are two things which I'll definitely recommend. One is aerobic exercises, and as you get into the rhythm of aerobic wherein you are burning your calories, you think next how you will tone up your muscles, because in long run your muscle toning is going to keep you healthy. Okay. मसल टोन ॲब्सोल्युटली. वजन ना आमी हेल्थ म्हणटा फक्त वजन म्हणटात. वजन देंवलें, बाकीचे येदी व्हडले आमचे फूल स्केलेटनाचेर मरे वचत, थंय मसल्स आसात. ती मसल आवळून आयिल्ली असतात न्ही. जेन्ना तूं ती मसल हळू हळू बारीक एक डंबेल घेवन ट्रेन करता प्रत्येक मसल, फॉर वीच तूं हांव तुका सांगल्यार तुका कळचें ना, यू हॅव टू एक थोडे तरी एक हांव जशें काय रोबोट शिकलां तसोच तुका तो मातसो पयलीं शिकचो पडटलो, आनी तूं तो घरा कडेन कर, which will be cost it's a cost efficient way of doing it, and in long run it is going to help you. एक सादो म्हणजे कॉमन मनशाक प्रश्न, खंयची वस्त वापरली की जरता. हय. सो आमी नी चड वापरल्या जरता, म्हणजे चड चल्ल्या जरतली काय चड बसल्या जरतली काय? काय ना. आतां लोक म्हाका सांग पंढरपुराक वारीक वतात, कितले चलतात तांकां प्रॉब्लेम जायना, कशें जातलें तांकां? सी इट इज नॉट दॅट चड चल्ल्यार झरता, इट इज अ जेनेटीक प्रिपॉन्डरन्स. जेनेटिक्स आसता, ओवरवेट ओबीज असतात, कळ्ळें? तांकां ऑफकोर्स तूं समज सडनली तुका संवयत ना तूं चड चल्लो जाल्यार एकदम बारीक बी वता, तांकां कांय जायना खूब फावटी. दे आर ऑल्सो मोटिवेटेड. तांचे मरे मोटिवेशन, तांचे एंडोर्फिन लेवल्स चड हाय असतात. ओके. एंड दे आर रियली मोटिवेटेड पीपल. हांव वर्स ह्या वर्स म्हाका एकच पेशंट मेळ्ळी जी आपूण वारीक गेल्ली आनी आपल्याक दुखता, पूण ती बी ट्रिटमेंटान बरी जाली. मागीर अशें न्ही की कितें ऑपरेशन करपाक हें जालें. म्हाका दिसता तें हातून भावार्थान कायंड ऑफ एज ग्रुप दॅट गोज फॉर वारीक, आनी तुमी सायंटिफिकली उलयता बरोबर. ते एज ग्रुप पळयत जाल्यार खुबशे जाण अशें दिसत ना की इतले किलोमिटर 40-40, 50-50 किलोमिटर दिसाचे चलतले म्हणून. एब्सोल्युटली. पूण ते चलतात न्ही रे, ते चलतात. इट इज मोर ऑफ अ मोटिवेशन. मोर ऑफ अ मोटिवेशन. आनी अशें न्ही की तूं चड चल्ल्यार, तूं जेन्ना चलता फॉर एग्जाम्पल तूं इवन रस्त्यार सुद्दां चल, बट इफ यू आर वेरींग अ प्रॉपर, हांव तूं वारीचें जशें म्हणना, जेन्ना तूं रस्त्यार चलता विथ अ प्रॉपर शू. हांव सकाळीं चलता, हांव ऑलमोस्ट 45 मिनट्स म्हजो वॉक आनी म्हजो रन चालू आसता. I don't think when you have a proper footwear and when you don't walk on uneven surfaces, you should have any problems. Okay. It is how you तूं uneven surface सदां करपाक. थोडे जाण फक्त स्टेअर क्लायंबिंग करतात फिटनेसा खातीर. दॅट इज नॉट द वे टू डू फिटनेस. स्टेअर क्लायंब करत रावलो तुका दुखतलेच न्ही ते मागीर. सारकें कंटिन्युअस. खुबशे जाण म्हणटा लिफ्ट घेवं नाका मातशें हातून सोपणान चडा. दॅट इज नॉट फिजियोलॉजिकल. ओके. तू फिजियोलॉजिकल सोपणां खंय कितली खंय चडटलो तूं? जाय तितलें चड तुगेलें एक्सरसाइज बरो जाता म्हणटा. तेंच आय असले जे एग्जाम्पल म्हजे क्लिनिकान म्हाका खूब आयकूंक येतात. मागीर केन्ना केन्ना म्हाका भितर भितर हांसपाकूय येता, पण हांव तांकां सांगता. तुजो क्लिनीक फ्लोराचेर आसा, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, 2 लिफ्टी आसात थंय. लोक चलत येता काय लिफ्टीन येता. येतात थोडे तशें. इट इज नॉट नेसेसरी टू म्हणजे सोपणान चडप ना. हांवें तुका कशें लक्षांत दर, एक बर्न कॅलरीज, नंबर 2 वर्क ऑन युअर मसल. हे 2 तुवें समज तर सारकेच पाळे न्ही, बर्निंग कॅलरीज, डिक्रीज कार्बोहायड्रेट, रिफायंड शुगर्स कमी कर. तूं चलता 30-45 मिनट्स वॉक घेतलो, मागीर तूं वन्स यू गेट इन टू द रिदम न्ही, द मसल टोनिंग, मसल ट्रेनिंग इज समथींग वीच इज गोइंग टू कीप युअर हेल्दी एंड युअर बोन्स हेल्दी, एंड स्पेशली फॉर द लेडीज लायक पोस्ट मेनोपॉज, तांचे जेन्ना ऑस्टियोपोरोसीस जाता, तांचे मरे मसल टोन बरो आसलो न्ही, दे आर द वन्स हू आर व्हेरी हेल्दी. दुसरें आसा, आमी खूब फावटी पळयलें की आमी आतां एक्सपोज जायना सनलायटी खातीर. पयलीं कशें सकाळ जाली की मातशी मोव वतान वताले, विटामीन डी मेळटा म्हणटाले. आमी तशें जायना, आमी AC टू AC आनी सावळी टू सावळी चलतात. बरोबर. सो ताकाय लागून हाडांचेर प्रॉब्लेम जाता. एब्सोल्युटली. सामकेंच. विटामीन डी इज प्रोड्यूस्ड बाय युअर बॉडी वेन यू आर एक्सपोज टू सनलायट. ते आमी वचना कमी जालें न्ही रे, म्हणून ते आतां इतले विटामीन डी सप्लिमेंट्स इन वेस्टर्न वर्ल्ड, द डेव्हलप्ड वर्ल्ड, there are so many foods which are fortified with vitamin D by default. They are fortification असता तातून. तांकां एक्सपोजर टू सनलायट कमी आसता. रायसूय बी येता विथ fortified येता. इट्स अ बिग इंडस्ट्री इट सेल्फ. So it helps actually. Of course it helps. But ideal is to go in the sunlight. Both. Okay. Both. Fortify yourself. There is a science behind it. Fortified food खावप. At the same time, one cannot replace other. Okay.
वन कॅनॉट रिप्लेस इट. कॉम्प्लिमेंट्स जशें म्हाका तुवें उदळ म्हळें वेदर इट कॉम्प्लिमेंट, येस इट कॉम्प्लिमेंट यू. वन कॅनॉट रिप्लेस अदर. तुका एक्सपोजर टू सनलायटूय जाय. फाल्यां घरांत तुजी एक जाणटी आजी आसा, तिका बाल्कनीन व्हरून थंय तेगेलें तें एक 10-15 मिनटां दिवपाकूच जाय. एट द सेम टायम विटामीन डी सप्लिमेंटेशन दिव. कॅल्शियम दिवन काय फायदा, कॅल्शियम इज नॉट विटामीन डी इज इम्पॉर्टंट. आज इस चाय के स्वाद में कुछ खास बात है. देखते हैं खाना कैसे बनाती है. भाभी मेरे लिए सब्जी रोटी. भाभी मेरे लिए स्पेशल बासमती राइस. डॉक्टर साहिबा, सबकी पसंद का ख्याल कैसे रखोगी? मेरी भी कुछ डिमांड है. एक डॉक्टर होने के नाते सेहत का ख्याल रखना मेरा फर्ज है, और एक बहू होने के नाते परिवार वालों का दिल जीतना भी मेरा फर्ज है. ये सब पॉसिबल हो पाया है पंचामृता की वजह से. इंडिया का फर्स्ट फोर्टिफाइड राइस और इनके सारे प्रोडक्ट जो खाने में पौष्टिक तत्व की कमी को भर देते हैं. आई सर्टिफाइड वेयर फूड इज फोर्टिफाइड. एक पयली एक हें आशिल्ली सिस्टम आशिल्ली की कोलवा वतार. म्हणजे आमच्या ल्हानपणांत आजी बी कोलवा वचून 4 दीस काडटाली. आनी कोलवा म्हळ्यार खंयच्याय समुद्र किनाऱ्याचेर आमकां बोरयेच्यान कोलवा लागीं आशिल्लो. कोलवा येताली, ते खाऱ्या उदकान पांय दवरून बसताली दिसाची आनी मागीर थंयच रावताली. आनी ताका लागून तांचें अशें मान्य आशिल्लें की आमच्या हाडांची जी दुयेंसां आसा पळय आनी ती म्हणजे कमी जातली आनी कांय टायमाचेर मेजर रिलीफ जातली. इज इट ट्रू ऑर इट वॉज जस्ट अ फेथ? आय थिंक इट इज जस्ट अ फेथ. ओके. वर्साचे एक तुजो एक तो प्रोग्राम आसतलो वचपाचो. मागीर खाऱ्या उदकान बुडयले म्हणटकीर म्हजो बापूय म्हणटालो, कित्याक म्हजी आजी बाणावलेची फ्रॉम बेनावलीम. सो तांचो असो समज आशिल्लो. आमी म्हणटा सदांच केन्नाय मागीर फ्रिक्वंटली वता, पूण म्हाका देर इज नो सायन्स एक्चुली बिहायंड की तें केल्यारच तुजें हें बरें उरतलें. पांय घालून बसले जाल्यार मिठाच्या उदकान मीठ लागून बी तशें कांय ना. तशें तरी कांय टू बेस्ट ऑफ माय नॉलेज तशें कांय ना, बट मेनी पीपल डू इट एंड दे फील दे आर गुड. हय. ओके. सो नाव वॉट नेक्स्ट इन एनी रिप्लेसमेंट अकॉर्डिंग टू यू? रोबोटिक्स जाल्लें आसा. हय. Will there be a time when doctors don't have to doctors can sit on a chair and nicely ask robot to do the surgery? बाकीच्या हातून केल्लें आसा, जशें की जनरल सर्जरीन वा प्रोस्टेट सर्जरीज बी जे आसात पळय त्यो, तूं थंय बसला आनी तूं पळयता की तो ताणें फक्त रिमोट कंट्रोल घेतल्यात आनी तो थंय ऑपरेट करतात. इन फ्युचर न्ही एवरी वन इज वर्कींग ऑन दीस. आय डोंट नो हाव फार दॅट वील बी प्रॅक्टिकल, बिकॉज एज अ सर्जन फॉर मी I have to be doing the surgery. I cannot completely rely on those robots. Correct. बरोबर. फाल्यां समज एक बारीक हातूंतल्यान तूं करता कितें, इट इज व्हेरी व्हेरी रेअर कॉम्प्लिकेशन जातलें. तें जालें जाल्यार तुका एक एक्सेस थंय आसपाक जाय न्ही. आय डोंट थिंक इट इज गोइंग टू हॅपन सो सून, बट पावलां ते दृश्टीन चालू आसात. रिसर्च त्या दृश्टीन चालू आसा. इवन स्पोर्ट्स सर्जरीन न्ही रोबोटीक हळू येता. आतां लास्ट कॉन्फरन्साक गेल्ले कडेन स्पोर्ट्स सर्जरीचो हांवें रोबोट वीच इज बींग डिवेलप्ड हांवें तें पळयलां. रोबोट म्हणजे AI टूल, नॉट एक्झॅक्टली अ रोबोट. सो दीस AI न्ही इज गोइंग टू कम इन अ बीग वे इन फ्युचर. थोड्यो गोश्टी ऑब्सोलीट जातल्यो, ज्यो बऱ्यो आसात न्ही त्यो सर्जन्स शिकून एक्सेप्ट करतले. बट आय डोंट थिंक एटलिस्ट इन नी रिप्लेसमेंट हांव हांगा बसलो आनी थंय तो रोबोट हांव तुज्या स्टुडियोन बसलो आनी हांगा बसून हांव ते थंयचे करतलो ना, कारण तें एक्सपोज हांवेंच करचें पडटा. न्ही उपती हांवेंच करची पडटा. म्हाका जितले ते बोन एक्सपोज करता हांवेंच करचो पडटा. तो रोबोट करचो ना. कळ्ळें तुका? रोबोट एट द मोस्ट थंय वचून तो लास्ट तो बोन कटा वेळार तो तुका थंय आपुणूच आजुनूय करतात तशें, बट दॅट इज डेफिनेटली स्टील अंडर कंट्रोल. बट हें पुराय सर्जरी करप इज नॉट पॉसिबल बाय रोबोट आनी ते जावचेच ना आनी जावचेंय न्ही. कारण सर्जन हॅज टू कंट्रोल दॅट. ओके. लास्ट आनी तुमचे हॉस्पिटल आसा विक्टर हॉस्पिटल, तातूंत तुमची फॅसिलिटी आसा. करेक्ट. नाव इफ समवन वॉन्ट्स टू कन्सल्ट यू, they have to come to your clinic first and then go to hospital, or they can come to hospital first? When they should come? सो हांव कशें आसा की आय हॅव अ सेट शेड्यूल. सो कोणी येता तेन्ना हांव तांकां सकाळचो म्हणजे क्लिनिकानूच पळयता. आनी खुबशे जाणांक हॉस्पिटलान येवपाकूय आवडना पयलीं कन्सल्टेशना खातीर. दो हांव म्हजे कन्सल्टेशन्स क्लिनिकानूच करता आनी मागीर जेन्ना सर्जरीज करपाचे आसतात तेन्ना तांकां मागीर हॉस्पिटलान हांव एडमीट करता.
ओके दॅट इज द वे इट इज डन. हॉस्पिटलान हांवूच तांकां हॉस्पिटलान एडमीट करता. वी हॅव अ सेट इकोसिस्टम. मागीर तो वी हॅव अ टीम, हांव ताका धाडटा, तो ताजें इन्वेस्टिगेशन करून कशें एडमिशन प्रोसेस इज व्हेरी स्मूथ, इट्स ऑल ऑर्गनायज्ड. सो फर्स्ट टायम तुमी जेन्ना फर्स्ट एवर रोबोटीक सर्जरी केली गोंयांत विथ युअर, वॉट वॉज द एक्सपिरियन्स? तुमची स्वताच्या मशिनान स्वता प्रोक्युअर केल्ले मशीन? बरोबर. सो सिन्स आय हॅड ह्या मशिनाचेर हांवें पयलीं बाकीचे कडेन ऑपरेट केल्लें, एसिस्ट केल्लें, शिकिल्लो. सो आय हॅड एक्सपिरियन्स ऑफ दीस. बट फर्स्ट इज ऑलवेज फर्स्ट. आनी आपल्या मशिनान करप आनीकय बरें दिसता. एट द एंड ऑफ इट आय टेल यू रुपेश की आय वॉज सो सॅटिस्फायड की आय न्यू दॅट इवन बिफोर डुईंग द नेक्स्ट स्टेप न्ही म्हजो तो कसो जातलो तो म्हाका खबर आशिल्लो. आनी एट द एंड ऑफ इट जेन्ना जो इम्प्लांट घालो आनी ताजो जो फिट दिमेक आशिल्लो, मागीर तो घालतकीर मरे तो पळोवप आसता की स्ट्रेट दवरून तुजी दिमी कितली आसा, जजमेंट मागीर तुजी भायल्या सायडींतल्यान आनी भितर सायडींतल्यान कितली उक्ती जाता ती तुवें जजमेंट करचो पडटा. तो जजमेंट तूं करताच. वयल्यान तुका स्क्रिनीचेर दिसता तो 1 मिलीमीटर आसा काय 0.5 मिलीमीटर एक्युरसी तो म्हाका तो स्क्रिनीचेर दिसलो इन बोथ स्ट्रेट दवरून आनी बेंड करून. हाज्या अर्थान ती जेन्ना बायल मनीस बशिल्ले पोजिशनांतल्यान उठ्ठली न्ही ती दिमी तितलीच स्टेबल आसतली जितली ती सरळ रावन चलतली. ओके. सो एट द एंड ऑफ दॅट फर्स्ट रोबोटीक एंड लास्ट 15 ऑल रोबोटिक्स, वॉट आय हॅव रियलायज्ड वॉट डिफरन्स इज दॅट एट द एंड ऑफ द प्रोसिजर न्ही whatever plan I have beginning, after execution at the end of it I achieved 10 on 10. Okay. There are points I say it is not even 9.9, it is 10 on 10. So that's the biggest satisfaction. Absolutely. For any surgeon. Absolutely. Ki samke perfectly done. Yeah. Also for patient of course. Absolutely. Benefiting. Absolutely. देव बरें करूं डॉक्टर. Thank you. जर तुमकां नी रिप्लेसमेंट सर्जरी करपाची आसत जाल्यार फर्स्ट ऑफ ऑल आय होप दॅट यू डोंट कम टू दॅट स्टेज वेर यू हॅव टू रिप्लेस युअर नी, सो दॅट वॉट एवर डॉक्टर हेज सेड, चेंजीस इन लायफस्टायल, चेंजीस इन डायट ऑल्सो इफ आय एम नॉट रॉंग, हे सगळें करचें. पूण जर जाल्लेंच जाल्यार यू नो वेर टू गो. Doctor is there at Victor Hospitals, Margaon, and before that you can go to his clinic, which is in Komba. Which is in Komba. You tell your address also. It is in Komba. It's Dakhankar Clinic at Shri Plaza in Komba, Madgaon. Komba Madgaon. रेल्वे गेटी कडेन पावले की मातशें उजव्यान वचा. 10 मिटराचेर तुमकां एक बिल्डींग दिश्टी पडटली, ते बोर्ड आसा, व्हडलो बोर्ड मारला डॉक्टरांचो, तुमकां ऑप्शन ना, दिसतलेच ते कशें करून. देव बरें करूं. थँक्यू रुपेश. तुमी पळयतात हो पॉडकास्ट आनी आमचो आयची कार्यावळ हाजे खातीर आशिल्ली की तुमकां लेटेस्ट जे टॅक्नॉलॉजी आसा नी रिप्लेसमेंटान ती तुमकां तुमचे मेरेन पावोवची. ताका लागून तुमकांय बेनिफीट जातलें आनी फुडारानूय जी ती तुमी नी घालता ते चड वेळ टिकतली. पळयत रावत गोवा न्यूज.